नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील MBBS व BDS जे काही स्टेट कोटाचे रजिस्ट्रेशन आहेत त्यासाठी आज शेवटची तारीख आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे रजिस्ट्रेशन 6 ऑगस्ट पासून सुरू झाले होते व आज 12 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू असतील। ज्याही विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDS मध्ये भाग घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करून ठेवा। शेवटच्या वेळेपर्यंत वेट करू नका। जास्त लोड झाल्यानंतर जी काही वेबसाईट आहे ती स्लो होते, अन्यथा वेबसाईट क्रॅश होण्याचा देखील धोका असू शकतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS मध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी जर अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपली प्रोसेस पूर्ण करून घ्या, कारण यानंतर MBBS व BDS चे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते थर्ड राऊंडमध्ये ओपन होतील। राऊंड 2 मध्ये परत रजिस्ट्रेशन ओपन होत नसतात। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतील अशा विद्यार्थ्यांना जर MBBS किंवा BDS साठी प्रयत्न करायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी आताच रजिस्ट्रेशन करून ठेवा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना 1 दिवस एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो 13 ऑगस्ट पर्यंत। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपापले जे काही डॉक्युमेंट त्यांच्या कॅटेगरीला लागू आहेत असे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा। ऑनलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत। जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असेल तर जो काही तुमचा रजिस्टर्ड ईमेल आहे किंवा मोबाईल नंबर आहे त्यावर SMS द्वारा कळवले जाते। जर त्रुटी आली असेल कोणत्या डॉक्युमेंटमध्ये तर तो डॉक्युमेंट तुम्हाला रिअपलोड करावा लागेल। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे त्याला वेळोवेळी चेक करत राहा। तसेच जर आपण SML यादीचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 15 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर होईल व या SML लिस्टमध्येच तुम्हाला कळेल की तुमचा महाराष्ट्रामध्ये किती नंबर आहे, तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत, यावर्षी कॉम्पिटिशन कशा प्रकारे आहे, ही सर्व माहिती आपल्याला या मेरिट लिस्टमध्ये कळते व त्यावरूनच तुम्हाला यावर्षी MBBS किंवा BDS ला ॲडमिशन मिळणार आहे का नाही याची खात्री होईल। तर विद्यार्थी आणि पालकांनी 15 ऑगस्टपर्यंत वेट करा। तोपर्यंत जे काही रजिस्ट्रेशन रिलेटेड व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या। तसेच जर आपण कट ऑफचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो CET सेलची आणखी एक नोटीस आली होती। त्या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वालवा डिस्ट्रिक्ट सांगली हे जे काही मेडिकल कॉलेज आहे हे आता प्युअरली प्रायव्हेट मेडिकल कॉलेज झालं आहे। ज्याप्रमाणे वेदांता मेडिकल कॉलेज आहे त्याचप्रमाणे हे MBBS कॉलेज आता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार नाही। जर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला या कॉलेजची जी काही पूर्ण फी आहे ती भरावी लागू शकते। त्यामुळे आता अनेक विद्यार्थी ज्यांना स्कॉलरशिप हवी होती असे विद्यार्थी या कॉलेजचा प्रेफरन्स टाकणार नाहीत। त्यामुळे जे काही एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं महाराष्ट्रामध्ये ते प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदरच कमी झालेलं आहे। या मेडिकल कॉलेज सोबतच जे काही LRP इस्लामपूर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे BMSचं ते देखील मेडिकल कॉलेज प्युअरली प्रायव्हेट झालं आहे। या 2 कॉलेजेसमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप मिळणार नाही। त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ऑप्शन फॉर्म फिलअप करते वेळेस योग्य व्यक्तीची मदत घ्या, जेणेकरून जर काही छोटी चूक झाली तुम्हाला अशा प्रकारे एखादं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागू शकते। अशा प्रकारे एक वेदांता एक मेडिकल कॉलेज आहे आणि आता प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली हे एक कॉलेज प्युअरली प्रायव्हेट झालेले आहेत। तसेच अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की यावर्षी जे काही नवीन मेडिकल कॉलेज आहेत ते प्रोसेसमध्ये येणार आहेत का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने आपल्याला 18 ऑगस्ट 2026 रोजी माहिती मिळेल। CET सेलद्वारे जे काही कॉलेजेस यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्यांची एक सीट मॅट्रिक्स दिली जाते। त्यामध्ये जर हे नवीन कॉलेज आले तर चांगलीच गोष्ट आहे। विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड पासूनच या कॉलेजेसचे ऑप्शन टाकता येतील। या संदर्भात ऑफिशियल अपडेट आल्यानंतर
व जे काही नवीन कॉलेज येणार आहेत त्यांची लिस्ट मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट दिल्या जातात। तसेच जे काही आता ऑनलाईन चॉईस फिल होणार आहे, प्रेफरन्स फॉर्म फिलअप होणार आहे, त्यामध्ये देखील आम्ही तुमची मदत करणार आहोत। विद्यार्थ्यांच्या SML, ऑल इंडिया रँक, कॅटेगरीनुसार व्हॅकंट सीट यानुसार विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्मची एक लिस्ट दिली जाते, जेणेकरून त्यांच्या हातून होणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या टाळल्या जातील व कॉलेज मिळण्याच्या शक्यता वाढतील। तर विद्यार्थी आणि पालकांनी कनेक्टेड रहा। वेळोवेळी ज्या काही अपडेट आपण पोस्ट करत आहोत त्यावर लक्ष ठेवा। धन्यवाद।